वनदाव्यांसाठी बिरसा फायटरचे 12 जानेवारीला शहादा इथं वनभवन समोर ठिय्या आंदोलन। शहादा तालुक्यातील शहाणा, कणसाई, वडगाव व नागझिरी येथील प्रलंबित 28 वनदावे निकाली काढावे त्या मागणीसाठी बिरसा फायटर संघटनेकडून दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी वनभवन शहादा समोर ठिय्या आंदोलन होणार आहे। या आंदोलनाचं निवेदन उपविभागीय वन अधिकारी शहादा व पोलीस ठाणे शहादा यांना देण्यात आलं। यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, मुन्ना पावरा, अजित वळवी, रवींद्र पटले, पप्पू अवाया आदी कार्यकर्ते उपस्थित होते। उपविभागीय अधिकारी शहादा यांनी सहाय्यक वन संरक्षक शहादा यांना दिनांक 21/2/2024 रोजी दिलेल्या पत्रानुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वन हक्क मान्यता अधिसूचना 2006 व नियम 2008 सुधारणा नियम 2012 ची अंमलबजावणी मूळ वनदाव्यांची तपासणी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह स्वाक्षरी होऊन मिळण्याबाबतचं पत्र पाठवले। शहादा तालुक्यातील एकूण 28 वनदाव्यांबाबत अभिप्राय मागितला होता। 1 वर्ष 11 महिने अधिक कालावधी होऊनही सदर वनदाव्यांबाबत अद्याप अभिप्राय आले किंवा नाही कसे ते समजलं नाही। त्यामुळे वनदावेदार पंतप्रधान पीक विमा योजना अशा विविध सरकारी योजनांपासून वंचित आहे, म्हणून हे आंदोलन होणार आहे। या आंदोलनात सर्व वनदावेदार शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी केलं। शहादा तालुक्यातील शहाणा, वडगाव, नागझिरी, कणसाई अशा 4 गावातील एकूण 28 वनदावे गेली 2 वर्षे वन भवन शहादा येथे प्रलंबित आहेत। या प्रलंबित वनदाव्यांमुळे वनदावेदार शेतकरी हे पंतप्रधान पीक विमा योजना अशा अनेक सरकारी योजनांपासून वंचित आहेत। हे शेतकरी हे वनदावे निकाली काढण्यात यावेत म्हणून या कार्यालयामध्ये गेली 2 वर्ष हेलपाटे घालत आहेत, परंतु अद्यापही हे जे वनदावे आहे निकाली काढण्यात आलेले नाही आहेत। म्हणून आम्ही दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे या सर्व वनदाव्यादारांमार्फत इथं वनभवन शहादासमोर ठिय्या आंदोलन करणार आहोत। सर्व वनदावेदार शेतकऱ्यांना आम्ही जाहीर आवाहन करतो की आपल्या या न्याय हक्कासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आपले जे वनदावे आहे, वनदाव्यांचा जो हक्क आहे तो मिळवून घ्यावा। धन्यवाद। जय बिरसा, जय आदिवासी। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके, शहादा, अक्राणी।